फ्रेंड्स, वेलकम टू सात इंग्लिश अकॅडमी. आता आपण पाहणार आहे नॉर्मल इंग्लिश आणि स्लँग इंग्लिश पार्ट 3. कारण काही मुलांचा मला खूप फोन येतोय की सर स्लँग इंग्लिश शिकवा, स्लँग इंग्लिश घ्या. तर मी 2 पार्ट घेतले, हा तिसरा पार्ट आहे. शक्यतो मी असे 10 पार्ट घेणार आहे, कारण स्लँग इंग्लिश मध्ये काय डेली लाईफ मध्ये बोलली जाणारी लँग्वेज आहे. जसं मित्रमंडळीचं असतात, मित्रमंडळी ते बोलतात, पण हे लँग्वेज तुम्ही घरात किंवा ऑफिसमध्ये न बोललं तर बरं असतं. हे फक्त मित्रामध्ये बोलली जाते. तर स्लँग लँग्वेजचा अर्थ होतोय, जसं तुम्ही नेहमी सांगता, जसं आता तुम्ही माताश्री ते कधी म्हणत नाही की पिताश्रींचे आगमन झाले, आता ते स्थान ग्रहण करतील, असं कधी म्हणणार ना तुम्ही. तुम्ही नेहमी म्हणणार आबा आले, पप्पा आले, काका आले, जे काय XYZ, त्यालाच म्हणतात आपण स्लँग पद्धतीने. जसं आपण मराठी बोलतोय तर ब्रोकन मराठी बोलतो आपण जास्त करून, ना शुद्ध मराठी कधीच बोलणार नाही. सेम इंग्लिश मध्ये असतं. तुम्ही काय करतात, पुस्तकातली भाषा वापरतात. तुम्ही आता स्लँग लँग्वेज बघा. तर मी स्लँग लँग्वेज घेतो आणि त्यानंतर मी काय मुलींना डायलॉग बी करायला लावणार आहे आणि बोलायला पण लावणार आहे. पहिलं बघा, धिस मोबाईल इज व्हेरी एक्सपेन्सिव्ह. याच्यात होतं की हा मोबाईल खूप महागडा आहे. याला स्लँग म्हणा, धिस फोन कॉस्ट अ बॉम्ब. फक्त बॉम्ब टाकायचं. बघा काय, धिस फोन कॉस्ट अ बॉम्ब म्हणजे काय, दोघांचा अर्थ एकच आहे की हा फोन महागडा आहे. दुसरं वाक्य बघा, इट्स कॉस्ट अ लॉट म्हणजे काय, हो याची किंमत खूप जास्त आहे. स्लँग लँग्वेज मध्ये या इट्स क्रेझी एक्सपेन्सिव्ह किंवा बॉम्ब बी म्हटलं तरी चालतं, क्रेझी बॉम्ब बी म्हटलं तरी चालेल. त्याचा अर्थ होतोय की हा फोन खूप महाग आहे. दुसरा आहे, वाय डिडंट यू रिप्लाय. डिडंटला काय लोक डिंट म्हणतात. याचा अर्थ आहे काय, हो तुम्हाला रिप्लाय का नाही दिला. आपण म्हणतो ना तू रिप्लाय नाही दिला, तर स्लँग मध्ये काय म्हणायचं, वाय डिड यू घोस्ट मी. घोस्ट म्हणजे भूत नाही, तुम्ही मला भूत दिसलं ते काय नसणार आहे. घोस्ट म्हणजे रिप्लाय एक प्रकारचा. आय वॉज बिझी, तुम्ही याला उत्तर काय देणार, मी बिझी होतो. स्लँग मध्ये म्हणा चिल, आय वॉज बिझी. याला दुसरा शब्द पण आहे, पण मी तुम्हाला सध्या बेसिक पर्यंत सांगतोय. पुढचं आहे, तुम्ही जर कधी म्हटलं की तुम्ही खूप छान काम केलं, तर तुम्ही काय ना, यू डिड अ व्हेरी गुड जॉब. मग तुम्ही काय म्हणायचं याच्यामध्ये स्लँग मध्ये, यू नेल्ड इट. अँड लास्ट थँक्स प्रोग्राम मध्ये वापरायचं. थँक्सला असे 10-12 शब्द आहेत. मी एक स्पेशल लेक्चर घेणार आहे की जेव्हा तुम्ही थँक्यू म्हणतात तर रिप्लाय तुम्हाला एवढं माहिती आहे, एक तर वेलकम किंवा यू आर मोस्ट वेलकम किंवा इट्स माय प्लेजर, आणि अजून दुसरं काय असेल नो मेन्शन. याच्या व्यतिरिक्त काही शब्द आहेत ते मी तुम्हाला पुढच्या लेक्चरमध्ये घेणार आहे. तुम्ही काही मुलींना उभं करतो, त्यांच्याकडनं प्रॅक्टिस करतो, नंतर डायलॉग बी करून घेईल. या बेटा समजलं तुला? ओके, हे नॉर्मल आहे, हे स्लँग आहे. तर तुला म्हणायची हा मोबाईल महाग आहे, तर याला नॉर्मल इंग्लिश मध्ये बोल. दिस मोबाईल इज व्हेरी एक्सपेन्सिव्ह. व्हेरी गुड, जोराने बोल. दिस मोबाईल इज व्हेरी एक्सपेन्सिव्ह. स्लँग मध्ये बोल. दिस फोन कॉस्ट बॉम्ब. नॉर्मल. दिस मोबाईल इज व्हेरी एक्सपेन्सिव्ह. दिस मोबाईल इज व्हेरी एक्सपेन्सिव्ह. दिस फोन कॉस्ट अ बॉम्ब. नॉर्मल. दिस मोबाईल इज व्हेरी एक्सपेन्सिव्ह. व्हेरी गुड. ओके, आता तुला म्हणायचे वाय डिडंट यू रिप्लाय. हे नॉर्मल आहे आणि हे झालं स्लँग. ओके, नॉर्मल. वाय डिडंट यू रिप्लाय मी. ओके, स्लँग. वाय डिड यू घोस्ट मी. ओके, हे घरी काय करायचं, प्रॅक्टिस करायचं. प्रॅक्टिस कोण करेल, मी नाही, मी करतो ना बाई. चला ठीक आहे, बेस्ट वे. हा मोबाईल महाग आहे. चला आता तुला म्हणायचे यू डिड अ व्हेरी गुड जॉब. ओके, हा झाला नॉर्मल. आणि यू नेल्ड इट हा झाला तुझा स्लँग. ओके, नॉर्मल. नॉर्मल. यू डिड अ व्हेरी गुड जॉब. स्लँग. यू नेल्ड इट. नॉर्मल. यू डिड अ व्हेरी गुड जॉब. स्लँग. यू नेल्ड इट. ओके, तुला हे बोलायचे नॉर्मल. This mobile is very expensive. This mobile is very expensive. स्लँग. This phone cost a bomb. ओके, समजलं? घरी प्रॅक्टिस करायची. ओके, 22 तास प्रॅक्टिस करायची. हे का सेविका, तुला नॉर्मल इंग्लिश मध्ये म्हणायचं हा हो खूप महाग आहे, ते कसं, इकडे सरकणार ग. तुला नॉर्मल मध्ये बोलायचं कसं, म्हणजे खूप महाग आहे. Yes, it's a cost. A lot. A lot. So ऑडियन्सला बोल. Yes, it's a cost lot. Yes, it's a cost a lot. अरे बोल. Yes, it costs a lot. काय ठीक आहे, हा मोबाईल खूप महागडा आहे. नॉर्मल. This phone is very expensive. स्लँग. This phone is a bomb. कॉस्ट बॉम्ब. बॉम्ब घेऊन जाईल ते. ओके, फुटून जाईल मग. परत एकदा. This phone cost a bomb. व्हेरी गुड. दिस आता खूप महाग आहे ना, तर काय, दिस फोन कॉस्ट अ बॉम्ब.
This phone cost a bomb. एक्सप्रेशन हा ना एकदम दिस फोन, आपण बापरे काय महाग आहे रे असं म्हणतो की आपण, असं म्हणतो किती महाग आहे किती, असं तर म्हणणार नाही ना, किती महाग आहे बोल, एक्सप्रेशन दे. This phone cost a bomb. आमची छान केला पण प्रयत्न, व्हेरी गुड देविका, असंच प्रयत्न करायचा. बोल बाई, हा पेन खूप महाग आहे, सांग आता. This phone. फोन आहे, मी पेन बोललो, फोन नाही बोललो. हा, pen is very expensive. व्हेरी गुड, बोल. This pen is very expensive. स्लँग, This pen cost a bomb. व्हेरी गुड. दिस पेन कॉस्ट अ बॉम्ब, This pen cost a bomb. डोळे फाडून बोल. This pen cost a bomb. चल ठीक आहे, आता आपण याला डायलॉग सारखं करू. हा, आता या दीदी डायलॉग सारखं करतील. चुकलं तरी चालेल बेटा, घाबरायचं नाही. ओके, तुम्ही काही बोला पण प्रयत्न करा. ओके, चुकणार तर शिकणार आहेत तुम्ही. ओके, तुम्ही नॉर्मल इंग्लिश बोलायची डायलॉग मध्ये. ओके, हा या ऍक्शन. This mobile is very expensive. Yes, this cost a lot. अबे एक्सप्रेशन दे, तुमच्याकडे कर्ज नाही आहे, असं एक्सप्रेशन पाहिजे आपल्यावर. येस, इट्स कॉस्ट अ लॉट. मला खूप लागलं सांगू प्रत्येक व्हेरी गुड. ऍक्शन. This mobile is very expensive. Yes, it costs a lot. ओके, व्हेरी गुड. आता काय बोलायचं, वाय डिडंट यू रिप्लाय आणि आय वाज बोलू शकता. ऍक्शन. Why didn't you reply? Sorry, I'm busy. व्हेरी गुड. एक्सचेंज. तेच बोलायचं. ऍक्शन. This mobile is very expensive. Yes, it's cost a lot. Why didn't you reply? I was busy. Okay. नॉर्मल इंग्लिश मध्ये डायलॉग केला, आता हे मुली स्लँग इंग्लिश मध्ये बोलतील. आणि ताई जरा एक्सप्रेशन बोलायच्या, चुकलं चालेल, घाबरायचं नाही कधीच लाईफ मध्ये, आयुष्यात कधीच कोणाला घाबरायचं नाही. ओके, कारण तुम्ही आज प्रॅक्टिस करणार ना, ही प्रॅक्टिस तुम्हाला भविष्यात खूप कामात घेऊन जाणार आहे, तुमची लाईफ सुधारून देईल. म्हणून सांगतो, घाबरू नका कॅमेऱ्याला. असं समजा की तुम्ही घरी आहात, आपल्या घरी कसं असतो आपण ना, घरी आपले केस कसे असतील, वाकडे असतील, तिकडे असतील, आपण कधी विचार करतो का की आपले केस कसे आहात, किंवा आपला भाऊ तिकडे मस्त्या करत असेल, आपण विचार नाही करत. तसं असं समजा की घर आहे आपलं, फॅमिली आहे. ओके, हे आपलं फॅमिली समजायचं बेटा. हे ओके, हे बोलायचं बेटा, तुम्हाला स्लँग इंग्लिश बोलायचं. रेडी. This phone cost a bomb. Yeah, it's a crazy expensive. व्हेरी गुड. एकदा परत बोला. This phone cost a bomb. Yeah, it's a crazy expensive. शाबास. आता सेकंड वाक्य बोला, ते खालचे. Why did you ghost me? Chill, I was busy. ओके, गुड. व्हेरी गुड बेटा. या दीदीने चांगला बोलण्याचा प्रयत्न केलाय. आता तुम्ही प्रत्येकने एक 2 जण स्लँग इंग्लिश बोलतील आणि 2 जण नॉर्मल इंग्लिश बोलतील, आणि आपला हा संपवून टाकू. ओके, एकदा परत यायचं. यग हा, कोणतं बी तुलाची नॉर्मल इंग्लिश बोलायची, ती नॉर्मल इंग्लिश बोलतो. हा, पहिले तू ये. हा, बोल, कोणती नॉर्मल इंग्लिश बोल. This mobile is very expensive. तू नॉर्मल इंग्लिश बोलायची, ती स्लँग इंग्लिश बोलेल. हा, स्टार्ट. This mobile is very expensive. This phone cost a bomb. व्हेरी गुड. सेकंड नॉर्मल. It's cost a lot. Yes, it's crazy expensive. ओके, व्हेरी गुड. हा, ही मुलगी नॉर्मल इंग्लिश बोलेल आणि ही स्लँग बोलेल. हा, नॉर्मल. Why didn't you reply? Why did you ghost me? व्हेरी गुड. नॉर्मल. You did a very good job. नॉर्मल. You nailed it. ओके, हे काय करणार घरी, कोण करेल, तुम्ही नक्की करणार, प्रॉमिस. व्हेरी गुड. जर कधी हा व्हिडिओ आवडला तर या ताईंना, या दीदींना नक्की लाईक करा. ओके, त्यांनी खूप प्रयत्न केला आणि ऑन द स्पॉट प्रॅक्टिस केली. असं नाही की आपण अगोदर त्यांना ट्रेन केल्यानंतर, तुम्हाला माहिती आहे मी ऑन द स्पॉट मी प्रॅक्टिस करतो. या दीदींना नक्की लाईक करायचं. तुम्ही दीदी थँक्स म्हणा. Thank you. ओके, थँक्यू व्हेरी